अजित पवारांवरील टीकेनंतर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि लक्ष्मण हाकेंमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। मिटकरींनी आता ऑडिओ क्लिप समोर आणत हाकेंवर विधानसभा निवडणुकीत तोडपाणी केल्याचे आरोप केलेत। तर दुसरीकडे सूरज चव्हाण यांनीही हाकेंचा एक फोटो ट्विट करत प्रश्न उपस्थित केला आणि हाकेंनी राष्ट्रवादीच्या आरोपांना जोरदार उत्तर देखील दिले। पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस आणि हाकेंमध्ये जुंपली। अजितदादा धरणतोड अक्कल आहे का? हाकेंचा सवाल। हाकेंचा तो फोटो राष्ट्रवादीकडून ट्विट। अजितदादा ओबीसींसाठी निधी देत नाहीत अशी टीका हाकेंनी केली आहे। त्यानंतर राष्ट्रवादीनं हाकेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। ओबीसी घटकातला एक उमेदवार उभा केला गेला होता, त्याकरता याने सभा पण घेतल्या होत्या आणि त्यानंतर त्या उमेदवाराला वाढता पाठिंबा भेटेल म्हणून ओबीसींना उभं करायचं, त्याच्या नावाने पैशावाल्या लोकांसोबत तोडपाणी करायची आणि आपल्याला आता 50 लाख 1 कोटी रुपये भेटतात, त्यामुळं ओबीसीच्याच लोकांवर अन्याय करायचा हा याचा धंदा। मी जर पाणी तोड असेल तर अजितदादा समुद्र तोड आहे, अजितदादा नदी तोड आहे, आधी अजितदादा जलसिंचन तोड आहे। त्यामुळे तुझ्या या वक्तव्यावर मी व्यक्तच होणार नाही। अजितदादा काय बोलला असेल ना, निश्चित मी व्यक्त होईल। अमोल मिटकरींनी हा छोटा माणूस आहे, चिल्लर माणूस आहे। मिटकरींनी व्हायरल केलेली हाकेंची ऑडिओ क्लिप काय आहे ती ऐका। तुम्हाला खूप मानतो मी, खूप चांगलं काम आज 2 वर्षापासून आम्ही ओबीसीचं खूप मोठं संघटन केलंय। मी त्यांना म्हणणं होतं की बा तुम्ही पक्षाचं घेऊच नका, एबी फॉर्म तुम्हाला उचलायचं नसेल तर। त्यांनी एबी फॉर्म घेतला आणि आज त्यांनी सकाळी कल्पना न देता उचलला। मी त्यांना एवढंच विचारलं की बा तुम्ही का उचलला, तर त्यांचं म्हणणं की जरांगे पाटलानं जे सकाळी निर्णय घेतला विधानसभा लढवायचं नाही, त्याच्यामुळं हाके साहेबांशी माझं बोलणं झालं। त्यांनी लढतोय आपण जरांगेने माघार घेतली म्हणून आपण थांबलेलो नाहीयेत। आपण 16-17 उमेदवार आपले आहेत, आपण लढणार आहोत, आपण लोकांना अपील करणार आहोत, लोकांच्या समोर जाणार आहोत। हाकेंनी तोडपाणी करून भोकर मतदारसंघात ओबीसी व्यक्तीला उमेदवारी मागे घ्यायला लावली असा आरोप शेखर कुंटे यांनी केला। माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे, त्यांचा नंबर आहे माझ्याकडे। एक ऑडिओ क्लिप नाही, माझ्याकडे 6 ते 7 ऑडिओ क्लिप आहेत लक्ष्मण हाके यांना बोललेले। त्यांनी 100% याच्यात आर्थिक तडजोड केलेली आहे। लक्ष्मण हाके यांना पकडून याच्यात आर्थिक तडजोड करून त्यांनी हा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। जे लोकांनी मला दिलेली गाडी हे जे काय तो सांगतोय त्याचं मूळ कारण असं आहे, भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये त्याने जो विड्रॉल ओबीसी आपल्या बांधवाला करायला लावला आणि प्रहार पक्षाच्या एका उमेदवाराशी जी दगाफटका केला, त्याचा आर्थिक लाभ या हाकेला झाला आणि हाक्याचा आता तो काळा पैसा हळूहळू बाहेर निघायला सुरुवात झाली। काय तुम्ही गाडी, अरे गाडी नंबर प्लेट आहे, बँकेचं लोन आहे त्याच्यावर, कुठल्या बँकेचं आहे, कुणाच्या नावावर आहे, किती डाऊन पेमेंट केलंय, हे काय मी किती जरी झाकून ठेवलं झाकून राहणारी गोष्ट आहे का? राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आणि लक्ष्मण हाकेंमध्ये देखील जोरदार जुंपली आहे। सूरज चव्हाण यांनी हाकेंचा एक फोटो ट्विट केला। या ट्विट मधल्या फोटोत हाकेंच्या समोरच्या टेबलवर बिअरची बॉटल दिसते। उदार की जिंदगी जीने वाला हाके, उदारीवर जगतो, दारू पिऊन तू सापडतो, देशी दारूचा स्वतः ब्रँड अँबॅसेडर आहे, तू कशाला दुसऱ्याचे उद्योगधंद्यावर येतो राजा? कोण आहे हा अजित चव्हाण? काय सूरज चव्हाण, सॉरी, त्याच्या तोंडावरची माशी उठत नाही, त्याला एखाद्या झाडावर बसलेला कावळा सुद्धा त्याच्यावर बघून उठायचा नाही आणि हा धमक्या देतोय आम्हाला। अमोल मिटकरींनी लक्ष्मण हाकेंचा एक जुना फोटो ट्विट केला। मिटकरींच्या मते लक्ष्मण हाके हे डोक्याला विग लावतात। तुझ्या डोक्यावरचं हे ओरिजिनल टक्कल सर्व काही सांगून जातं। तुझे केस नकली तर तू किती नकली असावा? 5-25 कारखाने आणि पैसा जास्त झाला, तत्वच्युती करायची आहेत का तत्व यांना?